मराठवाड्याकडे, मराठवाड्यातली एकदम हाय व्होल्टेज लढत ती म्हणजे परळीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इथली लढत आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी। राजेसाहेब देशमुख विरुद्ध विद्यमान आमदार धनंजय मुंडे, यामध्ये कोण बाजी मारतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सध्या हा मतदारसंघ अनुकूल मानला जातोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी आणि प्रतिकूल आहे धनंजय मुंडे यांच्यासाठी। आणि या पाठोपाठ पुढची महत्त्वाची लढाई बीड मतदारसंघातली क्षीरसागर कुटुंबामध्ये ही लढाई होते। इथे सुद्धा सामना रंगतोय राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा। त्यामुळे क्षीरसागर घराण्यामध्ये विजय कोण मिळवणार, बाजी कोण मारणार याची सुद्धा कमालीची उत्सुकता आहे। संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत आणि योगेश क्षीरसागरांचं त्यांना आव्हान आहे। त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्यासाठी सध्या तरी बीड मतदारसंघ अनुकूल मानला जातोय, योगेश यांच्यासाठी प्रतिकूल। जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। मराठवाड्यातील संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय। शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजू शिंदे यांच्यात ही लढत होते। त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कोणाला अनुकूल आहे बघा। संजय शिरसाट यांना तो प्रतिकूल आहे तर राजू शिंदे यांना हा अनुकूल असल्याचं म्हटलं जात आहे। आणखी एक हाय व्होल्टेज लढत लातूर शहरातली। या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप थेट सामना, परंपरागत सामना पाहायला मिळतोय। काँग्रेसचे उमेदवार आहेत अमित देशमुख, तर भाजपनं अर्चना पाटील चाकूरकर, शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई त्यांना निवडणुकीसाठी तिकीट दिलंय। अनुकूल आहे मतदारसंघ सध्या अमित देशमुखांसाठी तर प्रतिकूल अर्चना चाकूरकरांसाठी। पण देशमुख चाकूरकरांची लढत कमालीची चर्चेत आहे। जालना विधानसभा मतदारसंघात यंदा पुन्हा अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांच्यात पारंपरिक सामना रंगलाय। काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल तर शिवसेना शिंदे गटाकडून अर्जुन खोतकर हे रिंगणामध्ये होते। त्यांनी आपलं नशीब आजमावलेलं आहे। 30 वर्षांपासून आमदार बदलण्याची परंपरा राहिलेली आहे आणि कैलास गोरंट्याल ही परंपरा मोडणार का? शिंदे गटाचे अर्जुन खोतकर पुन्हा एकदा मुसंडी मारणार का? हे निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल। पण सध्या कैलास गोरंट्याल यांना हा मतदारसंघ अनुकूल असल्याचं म्हटलं जात आहे। आपण पुन्हा एकदा प्रतिकूल आणि अनुकूल म्हणजे काय हे आपल्या प्रेक्षकांना सांगूया। तर प्रतिकूल आणि अनुकूल म्हणजे हे जिंकणार किंवा हे हरणार असं नाहीये। तर आपण जो पत्रकारांचा एक पोल जाणून घेतला, बऱ्याच ग्राउंड लेवल पत्रकारांशी आम्ही बोललो, त्यांचे अंदाज आम्ही जाणून घेतले आणि त्यावरनं घेतलेला हा आढावा म्हणजे एक छोटासा ॲडव्हान्टेज आपण म्हणू सध्या मतदारसंघामध्ये या एका एक्स व्यक्तीला आहे, तर दुसऱ्यासाठी थोडीशी प्रतिकूल परिस्थिती आहे। पण हा अंदाज आहे, त्यामुळे उद्या निकाल समोर आल्याच्या नंतर कदाचित हे चित्र वेगळं सुद्धा असू शकतं। आणि आपण पहिल्यापासून म्हणतोय तसं ही इतिहासातली सगळ्यात अनप्रेडिक्टेबल निवडणूक आहे, त्यामुळे ठोसपणे काही जागांच्या बाबतीत कुणीच सांगू शकत नाही की बिलकुल। याचबद्दल राहुल झुरी याच्याशी आपण बोलणार आहोत। राहुल, ठाण मांडून मराठवाड्यामध्ये आणि तिथल्या सगळ्या लढतींबद्दलची माहिती तो आपल्यापर्यंत पोहोचवतोय। तर राहुल, काय व्हायलंय, कोणाच्या छातीत धडधडायलंय असं म्हणूयात आपण? परळीपासून सुरुवात करूयात। अगदी परळीचा मुद्दा फक्त आत्ताच नाही तर परळीची प्रत्येक लढत ही फक्त रंजकच नाही तर तितकीच गोंधळाची आणि काय म्हणू आपण त्याला की राजकीय फक्त आदळापट नाही तर प्रत्यक्ष आदळापटीची देखील ठरली। आपल्याला माहिती आहे की मतदाना दिवशी परळीमध्ये अनेक ठिकाणी तोडफोड आणि मारहाणीच्या देखील घटना घडल्या आणि त्याच टप्प्यावर परळीचा हा हाय व्होल्टेज ड्रामा यावेळी मात्र काहीसा वेगळा दिसला। कारण एकमेकांविरुद्ध ताकदीनं असणारे धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असं होण्याऐवजी दोघंही एकाच ठिकाणी एकाच पदरात त्यांचं माप टाकलं होतं आणि त्यामुळं एकंदरीत बघितलं तर धनंजय मुंडे यांच्यासाठी ही लढत फक्त नावालाच होती असं म्हणायला हरकत नाही। मात्र फक्त परळीवरून संपूर्ण मराठवाड्याचं, खास करून असेल बीड, परभणी, याचसोबत केजचा मतदारसंघ असेल, बीडमधले सगळे मतदारसंघ असतील, या सगळ्या मतदारसंघावर या परळी विधानसभेचा एक मोठा इम्पॅक्ट जो आहे तो पडला। विशाल, मराठवाड्याबद्दल आवर्जून बोलताना हा उल्लेख करावाच लागेल की सर्वाधिक सभेची मागणी असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या सर्वाधिक ताकदीच्या सभा या मराठवाड्यात पार पडल्या। मात्र दुसऱ्या बाजूला याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगर यांचा अपवाद वगळता देवेंद्र फडणवीस यांनी फारसं मराठवाड्याकडे लक्ष दिलं नाही किंवा सभा टाळल्या असं म्हणता येईल। आणि त्यामुळं ओबीसी विरुद्ध मराठा याचं झालेलं ध्रुवीकरण हे नेमकं कोणाच्या पारड्यात वजन टाकतंय? एकंदरीत 14चं गणित बघितलं, 19चं गणित बघितलं तर दोन्ही वेळा ओबीसीनी भाजपला आणि महायुतीला भरभरून मतदान केलं होतं। काहीसा हाच मताचा वाढलेला पॅटर्न परत एकदा भाजपकडे जातोय का? आणि जर तसं झालं तर मराठवाड्यात जी परिस्थिती लोकसभेला होती त्याची एक मोठी ज्याला आपण म्हणू की रिकव्हरी म्हणा किंवा डॅमेज कंट्रोल जे काय आहे म्हणा हे करण्यामध्ये महायुती यशस्वी राहील। याच सोबत
कदाचित मराठवाड्यातनं काही गेन करता आलं नाही, काही कमावता आलं नाही, तर जे कमावलेलं आहे 19च्या विधानसभेमध्ये जे जे काही आमदार आपल्यासोबत आहेत, निदान ते तरी परत कसे विधानसभेत येतील याकडे मात्र माहितीने बारकाईने लक्ष दिलं. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं बोलायचं झालं तर जरांगे फॅक्टर हा महाविकास आघाडीला लोकसभेला पोषक ठरला आणि त्यामुळं 8 पैकी थेट 7 जागांवर सुपडा साफ जरांगेच्याच भाषेत सांगायचं झालं तर ज्याला आपण म्हणतो तो पॅटर्न परत एकदा जर पाहायला मिळतोय का ते देखील पाहावं लागेल. महाविकास आघाडीकडून अत्यंत चुरशीच्या म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हे गणित बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याच सोबत मातब्बर अजित पवारांच्या गटाचे नेते असतील धनंजय मुंडे ज्यांचे म्हणजे वेगळे झाल्यानंतर लोकसभेला स्वतःच्या बहिणीला पराभव स्वीकारावा लागला दोघं एकत्र असताना, मात्र तोच परिस्थिती लोकसभेची न राहता चांगली रिकव्हरी ही मराठवाड्यातनं झालेली दिसते. विशाल याला एक लागून महत्वाचा मुद्दा, कारण आपण ते लाडक्या बहिणीबद्दल बोलतोय, महिला मतदान आणि पुरुष मतदानामध्ये सर्वाधिक वाढलेला टक्का देखील मराठवाड्याला एक वेगळी छाप टाकतोय. 1% फरक दोन्ही मतदारांमध्ये आणि हे खूप वर्षातनं माझ्या माहितीप्रमाणे 78 नंतर साधारण 30-35 वर्षानंतर ही परिस्थिती परत आली आहे की महिला आणि पुरुषांच्या मतदानामध्ये फक्त 1% काही ठिकाणी तर अगदी नाममात्र फरक आहे. त्यामुळं महिलांचं वाढलेलं मतदान हे लाडक्या बहिणीच्या प्रेमातून आलेलं भावाला मतदान आहे का हे देखील पाहावं लागेल. बरोबर आणि त्यामुळे राहुल, मराठवाड्यातली सगळी परिस्थिती स्पष्ट करत असताना ठरू शकतो. मतदार एकूण 46 जागा मराठवाड्यातल्या तसं बघायला गेलं तर हा देखील आकडा फार मोठा आहे मराठवाड्यातल्या जागांच्या संदर्भातला. पण गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्यातनं काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. काय वाटतं तुम्हाला, सोयाबीन अधिक हळद अधिक धान जरांगे फॅक्टर आणि नातीगोती या सगळ्या याच्यात गेल्या लोकसभेचा इम्पॅक्ट पुन्हा यंदाच्या निवडणुकीत बघायला मिळू शकतो का? हे पुन्हा एकदा खरं तर राहुलला हाच प्रश्न मला थोड्या वेगळ्या अजून अनुषंगाने विचारायचा होता की राहुल, ज्या पद्धतीनं मराठवाड्यातलं हे वातावरण आहे 4च महिन्यामध्ये, म्हणजे ज्यावेळेला इतका जातीय संघर्ष समोर उभा राहिला, लक्ष्मण हाकेंच्या सुद्धा तितक्याच तिथे सभा झाल्या, मनोज जरांगेंचं तिथे आत्तापर्यंतचं अस्तित्व आपण बघितलं किती अतिशय तिथे रुजलेलं आहे. आणि अशा वेळेला त्यांनी थेट आरोप केले होते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती. अशा या सगळ्या वातावरणामध्ये असं वाटतं की मनोज जरांगे यांचा इथून पुढचं जे काही राजकारण असेल किंवा समाजकारण ते ज्या पद्धतीनं म्हणतायत ते राजकारण इथे या निवडणुकांमध्ये अजिबातच कुठे दृश्य स्वरूपात येणार नाही, उद्याच्या निकालांमध्ये मनोज जरांगे यांचं अस्तित्व जाणवणार नाही असं वाटतं. सर अगदी महत्वाचा खरं तर हा मुद्दा आहे, कारण मनोज जरांगे यांनी खरं तर उशीर ज्या पद्धतीनं झाला यावरून मनोज जरांगे यांच्यापासून दुरावलेला मराठा समाज हा एक खूप मोठा इम्पॅक्ट मनोज जरांगे यांच्या पुढच्या सगळ्या परिणामावर होऊ शकतो. कारण एकंदरीत बघितलं की अगदी मी आज जाहीर करील, मी उद्या जाहीर करील, अगदी निवडणुकीचा टप्पा आला, फॉर्म भरणं आलं, फॉर्म भरायला देखील लावले, त्यांच्या शेतावर किंवा तिथल्या वस्तीवर हजारोंच्या संख्येनं मराठा समाज रात्र झोपला. मात्र ज्यावेळी निकालाची वेळ आली त्यावेळी मनोज जरांगे अगदी अचानकपणे सांगून दिलं की आपल्याला कुठल्याही निवडणुका लढायच्या नाहीयेत. हा त्यांचा जो निर्णय होता यामधून अगदी 100तला 20-25% मराठा मात्र दुखावला गेला. ज्याला या मतदानामध्ये या विधानसभेमध्ये स्वतःचं नशीब आजवायचं होतं तो मराठा दुरावला गेला. ज्यांनी मनोज जरांगे यांच्यावर अर्थकारणापासून ते इतर अनेक गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, ज्याला आपण व्यक्तींची इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा निवडणुकीची तयारी ज्याला आपण म्हणतो, असे अनेक जण मनोज जरांगे यांच्यापासून दुखावले गेले, दुरावले देखील गेले. आणि त्याचाच नेमका उलटा इफेक्ट ज्या पद्धतीने आपण बघतो की मनोज जरांगे ज्या ज्या ठिकाणी फिरले त्या ठिकाणी पंकजा मुंडे असतील, त्या ठिकाणी लक्ष्मण हाके हे खूप एक अचानक आणि समोर आलेलं एक वेगळं नाव ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या अनेक सभा, यातल्या काही सभांचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. अगदी 5,000पासून ते 30-35 हजारांची गर्दी त्यांच्या सभेला सहजतेनं जमत होती. इतकंच नाही तर एकीकडे मराठा समाज आणि दुसरीकडे ओबीसी मध्ये येणाऱ्या 250-300 जातींमध्ये येणारा बहुजन हिंदुत्वासोबतचाच ओबीसी अँगल देखील मराठवाड्यात पाहायला मिळाला. आणि याचमुळं पंकजा मुंडे यांच्या सभेला असणारी मोठी मागणी, याच सोबत लक्ष्मण हाके यांची सभा व्हावी किंवा ती होऊ नये यासाठी प्रत्येक पक्षानं केलेली ताकद, हा मात्र कुठे ना कुठे जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके म्हणण्याऐवजी ओबीसी विरुद्ध मराठा फॅक्टर जो लोकसभेत महाविकास आघाडीला तारक ठरला, तोच फॅक्टर कुठे ना कुठे यावेळी महायुतीला तारक ठरतो की काय, अशी अनेक ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळते. बरोबर आहे, हा मराठा फॅक्टर खूप क्रुशियल रोल लोकसभेमध्ये प्ले करत होता. विधानसभेत मराठा कुणाच्या बाजूने जातो याची उत्सुकता असताना जो आपल्याकडे एक्सिसचा एक्झिट पोल आलाय त्याच्यामध्ये या बाबतीतली काही इंटरेस्टिंग बाब समोर येते. मराठा मतदारांनी या एक्झिट पोलनुसार
महायुतीला कौल दिल्याचं स्पष्ट झालंय. लोकसभेच्या निवडणुकीत मराठ्यांची मतं महायुतीच्या विरोधात गेल्याची चर्चा होती. मात्र विधानसभा निवडणुकीत समीकरणं बदलल्याचं एक्झिट पोलमध्ये पाहायला